हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. आज आपण औषध कशी तयार करायची ते पाहणार आहोत. उरल्या तुकड्यांपासून बनवणार आहोत. तरी सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. छोटे छोटे तुकडे उरलेले असतात आपले ब्लाऊज वगैरे ड्रेस शिवल्यानंतर, तर त्यापासून आपण तयार करणार आहोत. कसं करायचं ते पाहू आपण. सर्वजण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर यासाठी असे छोटे छोटे तुकडे आपण तयार करून घ्यायचे आहेत. अशा पट्ट्या आहेत ह्या छोट्या छोट्या. याला मी दुहेरी करून घेतलेला आहे. व छोट्या पीसमध्ये कट करायचं. याला फार मोठे नाही तुकडे ठेवायचे, मग ती चांगली नाही होत. मग ती उशी गोळा गोळा होती किंवा एका साईडलाच बसतात मग सगळे ते तुकडे, कमी जास्त होती नंतर. व अशा प्रकारे बनवली तर धुवून वापरली तर सुद्धा गोळा होत नाही, आहे तशीच राहते. तर हे पूर्ण असे तुकडे करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता अशा या साईजमध्ये करून घ्यायचे छोटे छोटे. तर मी असे हे भरपूर बनवून ठेवलेले आहेत तुकडे. पाहू शकता असे छोट्या छोट्या साईजमध्ये आहेत हे. तर हे भरण्यासाठी असं खोळ तयार केलेलं आहे. उग्या अंदाजाने केले. तुम्ही कुशन बनवायचं असेल तर कुशनच्या मापाने 16-16 इंच पण बनवू शकता. तर हे असं 10 आहे, असं 15 आहे तयार. थोडंसं मी शिवून घेतलंय. 16 होतं पण शिवून घेतलंय असं थोडंसं 16 इंच. तर हे दोन्ही कोपरे मी इथपर्यंत शिवून घेतलेले आहेत. आता हे फक्त एवढी बाजू ओपन आहे आता हे भरण्यासाठी, म्हणून इकडचे पण कोपरे शिवून घेतले. हे कोपरे शिवल्यामुळं काय होते की आपलं चारी पण कोपरे व्यवस्थित येतात भरल्यानंतर. फक्त एवढं ओपन ठेवलंय मी. माझ्या एवढं नंतर सुईद्राने शिवून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे असं आपण स्टफिंग करून घेऊ आता ह्याला. तर स्टफिंग करताना पूर्ण कोपरे आधी व्यवस्थित भरून घ्यायचे आहेत आपल्याला. हा कोपरा, हा कोपरा, हा कोपरा, हा कोपरा पूर्ण भरायचा. मधली साईड पूर्ण भरायची. तर मी एवढं स्टफिंग करून घेते, मग आपण पाहू नंतर. तर हे असं मी बनवून घेतलेलं आहे. पूर्ण तुकडे तुकडे सगळे असे भरून घेतलेत. कॉर्नर पक्के केलेत असे भरून आधी. हे चारी पण कोपरे असे व्यवस्थित भरून घ्यायचे. मध्यभागी पण बरोबर व्यवस्थित साफ भरायचं. असं खूप लागतात तुकडे, मग कसं पाहिजे तसं आपण करून घ्यायचे तुकडे मापाने. शेवटी मग असं सुईद्राने शिवून घ्यायचं. आधी खालच्या बाजूने घ्यायचं व ही आपली शिवणाची दुमटपट्टी आहे तो तिथपर्यंत शिवून घ्यायचं. असं पूर्ण असं पकडून. या प्रकारे घ्यायचं शिवून. मशीनवर शिवायचं असलं तर पण मशीनवर पण स्टिच करू शकता तुम्ही हे शेवटचं राहिलेलं. पण शक्यतो हाताने शिवलेलं चांगलं राहते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा सर्वजण, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर हे असं जवळजवळ पूर्ण शिवून घ्यायचं. हे झाले की हे असं झालं. आता तर यावर असं एक खोळ टाकून द्यायचं तयार करून. घालायचं याला खोळ कवर. तर भेटू अजून पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर्वांचे.